तर एकनाथ शिंदे आपल्या सोबत होते, त्यांचा फोन जो आहे तो कट झालेला आहे। त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय आज कोर्टाने दिलेला आहे। सत्र न्यायालयाने नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधला आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत शेवटपर्यंत जोपर्यंत फाशी होत नाही किंवा त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे। खरं तर आज आपण बघितलं तर कुठल्याही स्तरावरच्या न्यायालयांनी अशा पद्धतीचा ऐतिहासिक किंवा बेंचमार्क निर्णय हा बहुतांशी बऱ्याचशा कालावधीनंतर दिलेला आहे। त्याच्यामुळे या संबंध केसची गांभीर्य असेल, त्याच्यामध्ये झालेली क्रूरता असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल हा त्या ठिकाणी दिलेला आहे। मला म्हणजे एक स्त्री म्हणून तर माझी हे राहील की याच्यावर कुणीच कुठं अपील करू नये, कारण जो न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे ही कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये होतं की न्यायालयाने अशा पद्धतीची कठोर शिक्षा ही द्यावी। त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कोणी जाण्याच्या मानसिकतेमध्ये राहू नये हीच त्या ठिकाणी हे राहील। आणि अगदी गेलंच तर त्यावेळेला सुद्धा सरकारी वकील जे असतील, शासन असेल, ती ही शिक्षा कायम राहावी यासाठी कटिबद्ध राहील। नाही, मला वाटतंय की जरी दयेचा अर्ज आला तरी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा आदरणीय सुनेत्रा काकी असतील, आपण सगळेच नागरिक म्हणून किंवा एक अधिकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे ते सुद्धा त्या संदर्भामध्ये आदरणीय आपले महामहिम राष्ट्रपती महोदयांसोबत त्या संदर्भामध्ये निवेदन करतील। आणि मला खात्री आहे की जो उद्रेक होता सगळ्यांचा आणि कोणीही असं नव्हतं की ज्याला वाटायचं की ती व्यक्ती वयस्कर आहे किंवा काय आहे म्हणून त्याला कुठल्या पद्धतीचं याच्यातून काही शिक्षेतून काही सुटका मिळावी। उलट आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा होती की एक बेंचमार्क सेट व्हावा आणि किती क्रूरतेने आणि त्या निष्पाप त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिला न्याय मिळावा। त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये अगदीच मला खात्री आहे, मला तर ही आशा राहील की कुणी उच्च न्यायालयामध्ये जाऊ नये। जी शिक्षा आहे ती, कारण त्याआधी सुद्धा त्या नराधमाचे 2-3 गुन्हे आहेत, त्याच्यामुळे साधारणपणे ही सगळ्या पार्श्वभूमी पाहता कोणीही उच्च न्यायालयामध्ये कुठल्याही इतर न्यायालयामध्ये त्याच्यासाठी जाऊ नये। आणि राष्ट्रपती महोदयांकडे सुद्धा ज्या वेळेला ते या संदर्भातलं निवेदन करतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेब, गृह खातेही त्यांच्याकडे आहे, तर ते त्या तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा नसरापूर प्रकरणात सुनावण्यात आलेली आहे।